गाडी चालवते येत नाही. गाडी एक साईडला देतोय पूर्ण. आणि नंतर येताना मी ट्राय करणार गाडी चालवणं. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक अवर न्यू ब्लॉग. तर गाईज मी तुमचा शुभ्या वेलकम करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आज वॉक चालला आहे फिरायला. कुठं चाललं आहे ते माहिती नाही, पण फिरायला चाललं आहे. प्लॅनिंग 2 दिवसापासून ठरते मामाकडं आमच्याकडं. आज फायनली ते जातात कुठेतरी, मला माहिती नाही कुठे जात आहेत. आपण सोबत फिरायला जायचं. फिरायला शब्द निघाला की कसा आपण एकदम एक्साइटेड ना, ऐकत नसतो कुणाला. चला लेट्स गो. ते येत आहेत बहादूरशिकला, आम्ही जातोय रस्त्यावरती. ते आले की जाणार. आणि मम्मी आहे मागं. मम्मी हाय कर, हाय. असा हातान. चल तर बनत्रा ब्लॉगमध्ये ब्लॉग भारी होणार आहे, कारण की 5 भाव मी एकत्र आहो. माझ्या तरी येणार आहे. लेट्स गो. हे जाईल इकडे बघ. मी नाही दिसणार. दिसतंय. हाय काय हाय, कुठे चाललेला आपण फिरायला? नागेश्वरी. हल भाई कोण कुठली पोरगी सांग जरा. मुलगी बघायचा कार्यक्रम आहे. आता आजच्या दिवसासाठी तर कुठे जायचं आपण फिरायला? अरे मला ते काय प्लेस सांगा कुठे जातो आपण. आपण गणपती पुळे करून आरे वारे बीच गणपती झाला आपला रोजचा झाला, पण देवाचं दर्शन मेन असतं ना. बीचला जातो तू, मला फिरायला भेटले. देवाला मला असं काही नाही, भेदभाव करते. फिरायला भेटते ना बस, असं नाही म्हणायचं नसतं म्हणते पहिले. फिरायला काय फिरायला, देवदर्शन चाललोय बोल आपण. फिरायला फिरणं देवदर्शन एकत्र. दॅट्स ऑल कर मी वन भांडा. इंडियन फॅमिली डझंट गो टू पिकनिक, दे गो टू देवदर्शन. वन मिनिट अगोदर तू काहीतरी बोलली. सो टेलिंग इन माय कॅमेरा, सो यू आर गोइंग टू फेमस होईल. तो टेल मी. मला फेमस व्हायचं पहिल्या घरात फेमस फर्स्ट ऑफ ऑल वन कोकणी माणूस, देन गो टू युअर फॉर अभ्यास, देन टू बनिंग मुंबई एस्थेटिक. सो व्हॉट इज फीलिंग नाव? Now I'm in my village. I'm very happy. I'm happy. ना bro. खूप आनंद झाला आहे. मला खूप आनंद होतोय. आणि कोकणी माणूस ते बोलिंग मराठी नॉट झाला का आला का फक्त झालं काही जास्त खरं कोकणी माणसाचं बोलणं आणि ते असं मनाला लागतं. आषाढी किती खेळले उडे त्याच्याकडे लक्ष देऊ नका. हे दोघं आषाढी काय पण आता आजोबा असल्यावर चालत नाही त्यावेळेस लिरिक्स लाव पहिला कोणाची लिरिक्स ऐकायची आहे. लिरिक्स ऐकायची आहे. त्याला लिरिक्स तुम्ही ऐका कमेंट लोक टाकून. कमेंट बॉक्स हे निघत असतं. कमेंट्स मध्ये लिरिक्स बंद करा. दिस इज अ कुठला फाटा? कोकण फाटा. ना ब्रो, इज टुरल फाटा, नॉट कोकण फाटा. Yeah, I agree with you. That's Tural. Okay. Tural is one spelled correct. Tural is one गाव. Then गावाचं नाव is तुरल. गावाचं नाव Tural. Yeah, bro. Yeah. गाव means what? गाव village. Oh, village. Yes, my village is Tural. आणि हा एक वाचलेला माणूस हा आमच्या समोर असतो, पण हा दलिंद्रच पुढे वाचलाय. मला कशाला ठेवली एक आल्या ए मागे मागायचा आवाज दिल्यावर काय 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 तुम्ही आता ते माझ्या बघत असाल तर पुढे अजून म्हणजे येणार आहे, तर तुम्ही आमचा ब्लॉग बघत बसा. काय होतं? मारले काय कोकणात
ती मुंबई गेली उडत कोकणात या माझ्या काय स्थिती फक्त बघा. मुंबईच्या बाहेर फिरायला गेलेलं नाही अजूनपर्यंत. आपलं कोकणाच्या बाहेर फिरायला गेलेलं नाही. जाऊ एकदम नक्की जाऊ. ती अशी नाही, एकदम भारी ट्रिप असेल आमची आणि आम्ही चालणार सगळे. अशी गाडी बट विल घेईन हवा ऑफ नेचर नॉट एसीची हवा. एसीची हवापेक्षा बाहेरची हवा भरपूर प्युअर आहे. आम्ही प्युअर हवा घेत आहे. ॲक्वागार्डनी आलेली हवा. डबल ॲक्वागार्ड आहे का? They are not gonna do AC. Just 25 by heavy trees. Yeah, bro. This is beautiful nature. And we are beautiful माणसं here. दिशात तुला काय बोलायचं आहे तुला काय बोलायचं आहे का? आणि ह्याला आम्ही इतकी मिळली आहे की तुम्ही काय आणि विचार करू आमच्या शकत मोठ्या नाही. मम्मीला थंडी लागायला लागली हो आहे. मामी इकडे बघा. हाय करा, हाय करा. थांबलेला आता सीएनजी भरायला. हे कितीचा सीएनजी लागलाय? किती लागला? कुठं समजतो? 383. आवडाच फक्त. अरे तिकडे फोटो काढायला नुसती रडते बिचारी. हे फोटो काढायचा टाइम आहे काय उन्हातून? परत कर परत कर परत कर. तर गाईज पहिला स्टॉप आलाय आमचा गणपतीपुळे आणि ह्यांचा नुसता आवाज चाललाय, कुवांगड चाललाय. आणि आमचा पहिला स्पॉट आहे गणपतीपुळे. इकडे रिसॉर्ट आहे. कपिल कुठे आहे कपिल लॉज? कपिलला लॉज आपला. काय भाई गाडीच्या काचेमध्ये इतके ते कहाँ से आते लोग? कहाँ से आते लोग? चिपळूण से. नाही भाई तू मुंबईवरून आलायस. गाडीची पार्किंग होते आपल्या. आणि मेन द्वार श्रीदेव गणपतीपुळेचा. गणपतीपुळे म्हणजे गणपतीचं मंदिर आहे आणि वरती मूर्ती वगैरे आहेत. गाड्यांचा आवाज लय, बाकी काय नाही. आणि तिकडे बीच आहे पूर्ण गणपतीपुळेचा. थोडा वेळ आम्ही पण जाणार आहे बीचवर. रिकाम आहे कपिल. नाही नाही तू पुढे आपला ब्लॉक नाही. रिकाम आहे पूर्ण. आज मंगळवार नाही ना, आज गुरुवार आहे म्हणून आज रिकाम आहे. एकदा मागच्या वेळी आलेलो ना तेव्हा हे पूर्ण सगळं भरलेलं होतं. हाय कर की नाही आता. चल तुला कोण दाखवते. उंदीर मामा. हे ह्याच्या कानात बोललो काहीतरी होतं ना पूर्ण. अशी इच्छा पूर्ण होती असं म्हणतात ना. मी बोलू जय मा घर पकड. बाकी काय नाही. आईला घेऊन पुढे उचल. सांगितलं असेल सांग. ते नसतं सांगायचं. ओके ठीक आहे. दर याच्यात पकड तुझा फोन. मोठी लाईन असते नेहमीप्रमाणे. भाई बड्डे झालाय का? एवढे फुगे लावले नाहीत ते. आता मंदिरातनं मी पाय पडून आलेला आहे आणि इथे सगळेजण फोटो वगैरे काढतात. पण आम्ही दोघं असे शांत ठिकाणी बसले आहेत. ते पण आम्हाला सगळे बोलत आहेत फोटो काढायला, पण आम्ही जात नाही. कारण की मंदिरात आल्यावर थोडं तरी जरा वाईस पाहिजेत की नाही, म्हणून दोघंच आम्ही थांबलो. कारण की आम्हाला त्यातलं कळतं, त्यांना काही कळत नाही. ते तिकडे थांबलेत. मम्मी आहे इकडे. फोटो सेशनच चालले नुसतं. पण आम्ही आहेत की फक्त रिलॅक्स. मागं बीच आहे आणि हा आपला पुण्याचा मंदिर. ए भावा तुला सांगून पडतं ना खाली खेळा म्हणून. पण तुला काय लोक शिव्या घालते तुम्हाला. असा काय तू. आणि हा बॉल कितीचा म्हटलं? 220 बाउंड्री काढायच्या चौघांनी. पण भाई 220चा कोण घेतो हा? भाई एवढा आयुष्य किती एवढा मोठा बॉल घातला नाही मी. आणि काही आता आम्ही थांबलेला आहे नाश्ता करायला. मंदिरातून आलेला. मंदिरात परमिशन नाही. ना मंदिरात जायची शिस्त आहे काय नाही. तर मंदिरातून आलेलं आहे पाय बी पडून. आणि तिथं शूट करायची परमिशन नव्हती म्हणून आम्ही काय शूट केलेलं नाही. आणि आता चहा वडापाव खातोय. इथं सगळे बसलेत. मम्मी बसले, आई बसले आणि इकडं गँग आहेत. इकडं मामी. आम्ही काहीतरी बोला. गाडीत बसल्यापासून शांत तुम्ही. बाय बाय काय बिचाराला फॅमिलीला लोकांची सगळ्यांची काळजी असते म्हणून ते आईला मी आणले. पण आईला आणला कपिल त्यांनी.
त्याच्या पुढे आणतोय मी. ती बघ काय डेंजरच कारभार आहे. काय काय भाई ती बघ तिकडे गेली बघा. वा मतलब लक्षात ठेवा तुमची. चिपळूण से और कहाँ से काही जातो जातो आम्ही बीचवर आलेलो आहे. बीच बघा इकडे तिकडे सगळा मस्त एकदम आहे. आणि आता आम्ही जातोय आणि गाडी आहे आमच्याकडं. दादा किती रुपये म्हटलं? 150 आणि आम्ही दोघं जातो 150 रुपयात. चालू करा. चलो चल Let's go. पकड 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 पकड. फक्त रेट आहे का? बापरे, बाप. चालव गाडी. गाडी तिकडे ठोकणार आहे तू. गाडी चालवत नाही. अरे बाईची वाकडी होते. येताना मी ट्राय करणार असेल. बायला गाडी चालवते येत नाही. गाडी एक साईडला देतोय पूर्ण. आणि नंतर येताना मी ट्राय करणार गाडी चालवणार. चांगली गाडी चालवतोय. समुद्रात काय द्यायचंय उधर समुद्रात समुद्रात गेली तर मग काय पाण्यात पैसे झालं तो काय गाडी में घुमने गाडी माझ्या राऊंड पूर्ण झाला तर साईड झाले घर पकडचं पोस्टर खाली तिकडनं उतर. गाईज गणपतीपुळेचा बीच फिरून झालाय आणि आता नेक्स्ट स्टॉप आमचा आरेवारे बीच आहे. आणि बीचवर आपण काय काय केलं सांग तुला. तू सांग भाई. मेन तू आहेस आता आपला. भाई कसं वाटलं त्या बोटीतला एक्सपिरियन्स कसा वाटला? काय केलं म्हणतो त्या बोटचं नाव काय? त्या जेटकीचा अनुभव तुझा सांग. कधी चालू झाली कधी संपली समज. हा तेच ना भाई. 500 रुपये कसे असे वाय गेले ना काय घंटा गावाला ना आम्हाला 2 मिनिटाच्या आत. सांग भाई काय काय एक्सपिरियन्स आहे तुझा सांग. काय बाईक राईड केली. हा तुम्हाला सांगतो का मेन अगोदर बाईक राईड केली या दोघांनी. दादा आणि आणि आपण कपिल दा या दोघांनी बाईक राईड केली. त्यांचा बघून आमचा जीव तळमळायला लागला. मग आम्ही पण बाईक राईड करायला गेलो. ते ठीक आहे. त्यानंतर साक्षीने तिच्या मैत्रिणी बोट राईड केली ती. ते बघून परत आमचा जीव तळमळायला लागला. मग आम्ही ते पण केलेलं. म्हणजे दुसऱ्या करतील ते आम्ही करणार हे आम्ही ठरवलेलंच आहे. पण स्वतः काय करणार हे ठरवलेलं नाही. दुसरे करतील ना त्यांना जाळवायचं आपण करायचंच. बस बाकी काय समजत नाही आम्हाला. आणि आता आम्ही मंदिराच्या मेन दरवाजातून बाहेर जातोय आणि डायरेक्ट आता आरेवारे बीच. काका बसलेत. काका चला. लेट्स गो गाईज आता आम्ही एका ठिकाणी थांबलोय. तुम्हाला सीन दाखवतो. फक्त सीन बघा. प्रेमात पडाच नजर ह्या आपल्या सीनच्या. आणि ही समुद्राच्या बाजून रस्ता होतो ना त्या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहे. सीन बघा फक्त समुद्राचा. आणि गाईचे एवढे फोटो काढले आहेत ना दादा आणि कपिल दादांनी मला सांगू शकत नाही. सगळ्यांना रडवले ना आम्हाला अक्षरशः. आणि ती गाडी थांबली तिथं. ते माझ्याकडे बघून हसतायत. पण ह्या दोघांनी जे केले नाही ना आज ह्यांची खरोखर नाही आहे गाईज. इकडं सीन बघा. त्यांना इग्नोर करा. तिला ऐकायचे नाहीत. काय नजर आहेत. आणि तिकडं मच्छीवाले गेलेत मच्छी मारायला. साहिल वैतागला असेल ना सांग जरा. लय काका पण काका तुम्ही पण वैतागलात ना. मग हे बघा हे पण वैतागले सगळी फक्त या दोघांमुळं. हा एक दलिंदर आणि तो एक दलिंदर. ह्याची खरोखर नाही दोघांची. मजा आली. तू पण वैतागलीस ना. अरे 1 मिनिट पण नाही घातला मी. मग 55 सेकंद
गाईज वी आर नाऊ ॲट आरेवारी बीच अँड देर इज माय हातात एक बॉल आहे लाल कलरचा. तो कपिलने घेतला किती रुपये घेतलेला बॉलला 220. आणि गाईज आता बीच बाकी काय दाखवत नाही. अरे पडला बॉल. And just see that point. Array. ब्रो वी आर कोकणी अँड नॉट आस्टेटिकवाले आवलात. बघ रोपे बघ आई शपथ मला भाई रोपे बघ ना काय आहे. आई शपथ नाथ खोळा सीन आहे भाई. मी काय त्या दोघींना काही येडच लागलंय. कुठे जायचं हा पैसे भरणार आहे का? माझे भर चल मी येतो. चल तू घाबरणार नाही त्याची गॅरंटी मी देतो. माझे पैसे अजिबात भर. नाही भरणार मी शपथ नाही भरणार. पैसे दे. चल पैसे दे तू तू दे. त्याला विचार किती ए दादू काका घ्या मला मी आलो. दादू मला शिकायला ओ काका मी ब्लॉगर तुमच्या गिरायक वाढतील. साक्षी पैसे आहे ओय, आपण ब्लॉगर आहे त्यांची गिरायक वाढतील. सांग त्यांना. हा अरे सांग अरे तू तर मेन आहे तुला बोलतात अरे मी तुमचा फॅन आहे. मग बस काय भाई अजून काय पाहिजे. आई शपथ झाले ॲस्थेटिक बोललं बघ माझं काहीच ते बघा फॅन रोपवे आहे तिथून स्टार्ट होतंय. रोपवे आमचे कुठे जाते तो. आई शपथ तिथपर्यंत हा एवढा. असेल हजाराच्या वरतीच असेल. इकडली आपली ती जमाती असते ना आदिवासी जमाती त्यातला तो एक प्रकार आहे. तो हरवलाय. तो कुणाला भेटलास खाली कॅप्शनमध्ये नंबर दिलाय तेव्हा संपर्क करा. इंस्टा आय डी पण देतो त्याला. डायरेक्ट मेसेज करा चला आता पटापट. आणि भेटला कळवा. भावना समजा शब्दांवर जाऊ नका. Hi guys, we are going to Arewari beach. Arewari beach. हे जाता जरा वरती रोपेचं बघायला कसं काय आहे ते. काय ना किती रुपये घेता. 600 रुपये एकाचे. एकाचे 600. इकडून तिकडे की इकडे निघले. तिकडून इकडं तिकडून इकडे याचे 600 रुपये. वरती येऊन द्याल इथं. वरती येऊ इथं. वरती जाऊन देत नाही काही. आणि सीन बघा इथं फक्त हात खोळा सीन आहे. अरे बीच. तो बघ कपिल देव काय खेळतो तो बघ बालिश. गाईज आता आम्ही आलेला आहे आम्ही आता कुठं मीरा बीचच्या अगोदर एक ती मोडलेली बोट आहे ती बघण्यासाठी आलेला आहे. अरे पण भाई इथं सगळी वस्ती आहे रे. जायचं कुठनं जायचं ते आम्हाला माहिती नाही. आम्ही सगळ्यांना ते विचारत जाणार. जायला रस्ता कुठून आहे रे. इकडून. ओके थँक्यू. किती लांब आहे दादा. 2 मिनिटं ना. ओके युट्यूब आहे काय. हो मी तुमच्या शिवाय बघ घेतली. तर काही आता आम्ही जातोय. अरे रस्ता बघा कसा आहे. वस्तीत ना चाललोय आमची. हो भाई वासर गाईस. ते आम्ही रीलवर एक रील बघितलेली होती की तिथं मोडलेली बोट आहे म्हणून ते आम्ही बघण्यासाठी खास चाललेलं आहे. आम्ही जाणार होतो बीचला पण जायचं आहे ना. तिथंच बीचच आहे. तोच बीच आहे. पण पुढे मेन बीच आहे ना. अरे किल्ला बघ काय भारी बनवली ना. किल्ला बघा मुलांनी बनवली ना. पोपट बघ वरती. पोपट आतमध्ये डोरी मार लागला. डोरी पण घरात दाखवायचं नसतं गप. चूल बिल बघा. आईला बुलू हे भाई कुठं नाही इकडनं घरात जाशील लोकांच्या इकडून. सॉरी ब्रो. गाईज आमचं कसं आहे माहिती आहे काय मित्रांनो. गाईज नको आता मित्रांनो. ते 2 जण आहेत ना आमचे दलिंदर कार्टी. ते इतके फोटो काढतात. मग अशी माझ्या फोनची चार्जिंग 50% होते. त्यांच्याकडनं फोन आणला. आई शपथ साल्याने 20% चार्ज काय करून ठेवलेली. म्हणजे तुम्ही काय फोन वापरता काय करता काय. बोट समोरच आहे आमच्या. बोट समोरच आहे. ते फोटो काढणारी मरते तिकडं. भाई ती बोट वाटते हा रशीने बांधून ठेवलेली आहे. काय हा प्रकार काय आहे रशीचा. लोकांची गर्दी भरपूर आहे इकडं. अरे भाई बघ एवढं खाली आहे हे. भाई साहब
ते बघ दुसरा तुकडा बघ कसा झालाय तो बोटीचा. पण साहिल, ही बोट अशी मोडली तेव्हा माणसं होती की नव्हती आम्हालाच माहिती नाही काय. पण हे सीन बघा कसं आहे, तिकडं लोकांची वस्ती आहे मोठी खूप. कपिलला जसं दिसतं तसं नसतं रे, रील नाही, मध्ये लय सांग भारी जरा. दाखवली. इथे बघतो काय नाही करतात. चुकून आला जहाज धडकला. हा. जहाज बघायला आपण पिकनिक स्पॉट बनवला. हा काही आमचं कोकण असं आहे ना, जरा काय युनिक दिसलं पिकनिक स्पॉट. ते काय आता तिकडे मोठं टायर बघा बस. हा कसं आहे ते. तर काय आता आम्ही जातोय गाडीत, कारण की तिथल्या काकाने आम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली. म्हणजे विचारलं मी त्यांना, काका काय सीन हा नक्की. तर ते काका म्हटले, सिक्युरिटी गार्ड आहेत ते म्हटले की 5 वर्ष अगोदर इथं वादळ झालेलं समुद्रामध्ये. त्या वादळामध्ये ती दुबईवरनं बोट आलेली, ती धडकली आणि ती ह्या किनाऱ्यावर येऊन किनाऱ्याजवळ आले. आणि ती जेव्हा बोट धडकली तेव्हा इथल्या जी वस्ती आहे ना, म्हणजे ही वस्ती आहे सगळी अशी, त्या वस्तीतल्या लोकांना हादरे सुद्धा बसलेले. असा पूर्ण सीन होता. आणि जेव्हा ही बोट धडकली ना, तेव्हा 3 वर्ष कुणालाच काय माहिती नव्हतं. पण जेव्हा रील स्टार वगैरे आले आणि ते जर त्यांनी सांगितलं, तेव्हा ते प्रसिद्ध झालं आणि ते स्पॉट बनला, असा पब्लिक स्पॉट बनला पूर्ण. आणि गर्दी खूप आहे तिथं, मारण्याची गर्दी झाली. म्हणजे ही जागा प्रायव्हेट आहे पण त्यातच बनले पब्लिक प्लेस. आणि ती जागा प्रायव्हेट जागेत ती लोक सगळे येतात, तर त्या लोकांना तिथला त्रास होतो अशी तिथले लोक सांगतात आम्हाला, सांगितले आम्हाला. घरी जाता जाता आम्ही थांबलेले आहे मोदक घ्यायला. संगमेश्वरच्या इथं हे मोदक भेटला, मोदक घ्यायला मी थांबलेला आहे. आमचा स्पॉन्सर हा आहे आजचा. 550 ग्रॅम 200 रुपये. 550 ग्रॅम 200 रुपये आहे. 200 म्हणजे 250 भाई मस्त आहे. कपिल दा भारी आहे ना, भारी आहे. एक टेस्ट दाखवा ना. टेस्ट देतात काय अशी. हे साहिल तुला काय भेटला इथे झोपाळा. आम्ही कुठं पण गेलो ना तरी अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुख भेटतो. कसं असतं, आम्ही मिडल क्लास फॅमिलीचे लोक, आम्हाला अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मिळतोच. तुम्ही पण हात की आम्हाला आमचे कोण ब्लॉग एवढे मोठे हायवे लोक बघतील त्याची गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या भावना समजू शकता. तर काहीच आता घरात जातोय मी, ब्लॉग इथे सेट करतो का. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सीन दाखवले असतील मी बीचवरचे, त्याच्यापेक्षा जास्त काही दाखवू शकत नाही, कारण की ह्यांनी जे फोटो काढण्यात वेळ घालत नाही. त्यात मी काय सांगतो तुम्हाला, तो असा वैतागले ना आम्ही दोघं की ह्याला आपण आठवत असं मारावाना बेकार. ते 70 रुपयाची मोदक घेता माझ्यासाठी ते घेऊ. पण काही आजच्यासाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या भावाला मोठं करा. बाय बाय बाय.